दुकानचं दही आणणं बंद कराल, कारण मी आज तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी घट्ट, मलाईदार आणि एकदम डेअरीसारखं दही कसं लावायचं. त्यासोबतच ते आंबट होऊ नये, पातळ होऊ नये यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. त्या टिप्स फॉलो केल्यात ना तर 100% तुमचं दही हे डेअरीपेक्षा जास्त घट्ट बनणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ज्याप्रमाणे खरवस कसं घट्टसर असतं, खरवसच्या खापा निघतात, त्याचप्रमाणे या दह्याच्या सुद्धा खापा पडल्या आहेत. आणि एकदम आंबट अजिबात न होणारं एकदम गोड असं दही कसं लावायचं ते आपण आज बघूया. तर इथे मी 1 लिटर गाईचे दूध घेतले आहे. तुम्ही गाईच्या दुधापेक्षा म्हशीचं दूध लावलं ना तर एकदम तुमचं दही याच्यापेक्षा जास्त घट्ट बनेल. आता या दुधाला आपण व्यवस्थित गरम करून घेणार आहोत. एका पातेल्यामध्ये मी हे दूध काढून घेते. दुधामध्ये पाण्याचा अंश जास्त असेल तर दही आपलं पातळ होतं. तसं जर योग्य पद्धतीने दही लावलं गेलं नाही तेव्हा सुद्धा आपलं दही आंबट होतं. तर आपलं योग्य पद्धतीने दही लावलं पाहिजे. आणि दूधसुद्धा आपण डेअरीतलं किंवा पिशवीचं दूध वापरलं तर दूध 100% आपलं दुधापासून दही हे घट्टच होणार आहे. तर इथे मी 1 लिटर दूध गाईचे तापायला ठेवले आहे. दूध आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला हे दूध जवळपास 3 ते 4 मिनटं उकळूनच घ्यायचं कमी गॅसवरती. गॅस हा कमीच ठेवायचा. 3 ते 4 मिनटं याला बऱ्यापैकी गरम करून घेतल्यानंतर याच्यामधला पाण्याचा अंश हा नाहीसा होतो. पाण्याचा अंश नाहीसा झाल्यामुळं आपलं दही हे चांगल्या प्रमाणामध्ये घट्ट होतं. घरचं लावलेले दही हे बाजारातील दह्यापेक्षा अधिक पटीने शुद्ध असतं, ताजं असतं आणि हेल्दीसुद्धा असतं. शिवाय त्यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नसतात आणि एकदम हे प्युअर असतं. म्हणजे बाहेर मार्केटमध्ये तुम्ही जर दही आणाल तर ते जास्त वेळ टिकण्यासाठी त्याच्यामध्ये काही केमिकल मिक्स केले जातात, जसे की प्रिझर्वेटिव्ह म्हणजे जास्त वेळ टिकून राहण्यासाठी. त्याचबरोबर मिल्क पावडर वगैरे असं खूप काही मिक्स करतात. त्याच्यामुळे आपल्याला दही जास्त दिवस टिकण्यासाठी मार्केटमधून भेटतं. पण हे तुम्ही घरच्या घरी दही बनवलं ना, हे आपण 2 ते 3 दिवसामध्ये प्युअर असं दही खाऊ शकतो. आता या दुधाला चांगल्यापैकी उकळी आली आहे आणि त्यानंतर वरती जी साई जमते ती सुद्धा साई आपण या दुधामध्ये मिक्स करणार आहोत. उकळी आल्यानंतर जवळपास 2 ते 3 मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हा गॅस बंद करायचा. बंद केल्यानंतर याला जवळपास एकदम गरम नाही म्हणजे बऱ्यापैकी थंड होईपर्यंत ठेवायचं. आणि त्यासोबतच दही लावायचं एकदम योग्य टेम्परेचर कोणतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. दूध हे थोडंसं थंड होऊन द्यायचे, पूर्णपणे थंड होऊन द्यायचं नाही. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही ही साई काढून घेऊ शकता. जर ठेवायची असेल तर ठेवू पण शकतात. पण मी इथे काढून ठेवली कारण की जेव्हा आपण दही टाकू तेव्हा हे थोडं मिसळण्यासाठी थोडी ही आपल्याला अडचण करेल. त्याच्यामुळे मी साई काढून घेतली. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुधाचं तापमान. दुधामध्ये बोट घालून बघायचं. हलकासा गरम पाहिजे, जास्त थंड पण नको, जास्त गरम पण नको. या टेम्परेचरमध्ये आपण आता याच्यामध्ये विरजण टाकणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 चमचा घट्टसर दही घेतलं. आता या दह्याला आपण चांगलं फेटून घेऊया. म्हणजे यामध्ये पुन्हा 1 ते 2 चमचा दूध टाकायचं आणि चांगल्याला फेटून घ्यायचं. विरजण लावताना हे विरजण आंबट नसावे. म्हणजे जर हे आंबट असले तर जे पुढं होणारं दही आहे ते सुद्धा आंबटच होईल. आणि आपलं ताजं पाहिजेत, म्हणजे जास्त वेळाचं नको किंवा याचा स्मेल वगैरे येणारा नको. आता हे दही आपण व्यवस्थित फेटून घेतलं. आता हे आपण ज्या दुधामध्ये टाकणार आहोत ह्या दुधामध्ये 1 ते 1.5 चमचा टाकायचं. टाकल्यानंतर याला लगोलग हलवून घ्यायचं व्यवस्थित. लक्षात असू द्या की हे टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करायचं, जास्त मिक्स करायचं नाही. आणि याला झाकण ठेवून जवळजवळ 7 ते 8 तास आपण नॉर्मल टेम्परेचरवरती ठेवायचं. त्याचबरोबर जे तुम्ही दूध घेतलं आहे ते दुधाचं टेम्परेचर म्हणजे ते जास्त गरम नको आहे. जर उकळलेल्या दुधामध्ये तुम्ही विरजण घातलं तर नक्कीच तुमचं दूध फाटणार आणि ते दही होणार नाही. असे त्याच्या बारीक असे पातळ पातळ होऊन जाईल. दही लावण्यासाठी हे 2 टिप्स महत्त्वाचे आहे, दुधाचं टेम्परेचर त्याचप्रमाणे विरजण. आता तुम्ही बघू शकता 7 ते 8 तासानंतर हे दही एकदम योग्य प्रमाणामध्ये घट्टसर बनलं आहे. मी तुम्हाला पातेलं थोडंसं तिरपं करून सुद्धा दाखवते. ते अजिबातच पातेल्यातून खाली निघत नाही. एकदम म्हणजे परफेक्ट असं कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळं
हे 100% तुमचं दही बाजारापेक्षा जास्त भारी होते. याच्यात तुम्हाला मी खापासुद्धा करून दाखवते. ज्याप्रमाणे आपण खर्व शिजवतो त्याप्रमाणेच याच्या खापा पडल्या गेल्या आहेत. आणि हे दही अजिबातच आंबट नाही आहे आणि अजिबातच याला कोणतंही केमिकल वापरले गेले नाही. अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्यानंतर नक्कीच तुम्ही एखादी गोष्ट बनवत असाल तर ती एकदम परफेक्ट बनते. आणि चमच्याने तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते. हे एकदम किती घट्टसर आहे आणि याला मलाईसुद्धा चांगली व्यवस्था आली होती, कारण दही थोडं पिशवीचं असल्यामुळं याच्यामध्ये मलाईचं प्रमाण पण असतं बऱ्यापैकी. दही आपलं पचण्यासाठी खूप चांगलं असतं. ते शरीराला थंडावा देतो आणि रोज खाल्ल्यानं आरोग्याला सुद्धा फायदा होतो. त्याचप्रमाणे तुम्ही या दह्याचं लस्सी बनवू शकता, श्रीखंड बनवू शकतात किंवा याच्यामध्ये थोडीशी साखर वगैरे घालून तुम्ही आपलं नॉर्मल दहीसुद्धा खाऊ शकतात. मार्केटमधून दही आणायला गेलात तर 1 किलो दह्याला जवळजवळ 100 रुपये लागतात. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने जर हे विरजण लावून दही बनवलं तर हे तुम्हाला 60 ते 65 रुपयामध्ये दही 1 किलो बनतं आणि कमी पैशामध्ये जास्त तुम्हाला फायदासुद्धा होतो. 100% काम करणारा तुम्हाला मी आता टिप्स सांगणार आहे. 1 नंबर, गाईचं दूध हे ताजं वापरा. 2 नंबर, दूध चांगलं उकळून घ्या, कमीत कमी 3 ते 4 मिनटं. 3 नंबर, कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये विरजण घाला. जास्त कडक दुधामध्ये विरजण घालू नका. 4 नंबर, जेव्हा तुम्ही दही लावतात विरजण घातल्यानंतर दही किंवा दुधाला जास्त ढवळू नका. त्याला झाकण ठेवून 7 ते 8 तासासाठी एका जागेवरती ठेवून द्या. आणि 5 नंबर, दही जर घट्ट हवे असेल तर तुम्ही एका जागी ठेवलेलं भांडं पुन्हा पुन्हा हलवू नका. अशा सोप्या पद्धतीने घरच्या घरी गायीच्या दुधापासून मस्त आणि घट्टसर दही तयार होतं. तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यासोबत शेअरसुद्धा करा.